आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. Come on, pick up the phone. फोन काय नाही उचलत आहे. काय चिरंजीव, काय थैथैट काय चाललंय एवढा? काही नाही. काही नाही. पाय आपटून भूकंपाला लागलाय घरात आणि म्हणतात काही नाही. तुम्हाला सांगून काही उपयोग आहे का? अक्षरा आणि शर्वरी गेलेत घर सोडून. आणि मला हे अजिबात पटलेलं नाहीये. हो, काही झालं तरी ते आपल्या घरचे आहेत. अँड डॅड, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? खोबाड बंद ठेवायचं. पोरगायस म्हणून काही बी खपून घेणार नाही तुझं. मन घरच्या काय घरच्या नाहीत ते आपल्या, आणि त्यांचा ना आपला काही बी संबंध नाही. आणि काय रे, उगा लय पुळका लागलाय तुला. तुम्हाला जिथे सांगून कळणार नाही तिथे मी डोकं पडून तरी काय उपयोग? मी नको तेच अर्थ काढणार. सो डिस्कस्टिंग. अश्विन, उगा अनर्थ होण्यापेक्षा आपल्या सोयीचे अर्थ काढलेले बरे असतात. आता सांगतो तेवढं ऐकायचं. आमची बोलणी चालली तुझ्या लग्नासाठी. 2 दिवसात पोरगी दाखवायचा कार्यक्रम करायचा आहे. तयार राहायचं. व्हॉट? वेळ लागलाय तुम्हाला? अँड लिसन, काही झालं तरी मी तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करणार नाही. दॅट्स फायनल. मग काय करणार आहेस? हा, का लगीनच करणार नाहीस? अहो, तुमच्या जिभेला काय हाड हाय का नाही? असं काहीतरी बोलून ना तुम्ही त्याला वाव देत आहे. तुमच्याच फालतू लाडानं शेफारलाय की हो. असं नाही विचारायचं. आता आम्ही जे बोलू ते फायनल. प्रताप सूर्यवंशीचा शब्द मोडायचं धाडस अख्ख्या कोल्हापुरात कोणी करणार नाही. तू तर कारटा आहेस. मी आज जन्माला घातलेला. डॅड, अशा फालतू गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट नाही. आणि जे घरात काय चाललंय ना ते निस्तरणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. मी जाऊन बोलतो सुंदरशी. लेट मी हँडल दिस इन माय ओन वे. अश्विन, किती येडं झालंय. आता याचं काहीतरी इलाज करायलाच पाहिजे. म्हणजे हे समजणं अमायन झालंय. बरं झालं तू तिकडनं बाहेर पडलीस ती. आणि स्वभावानं तू तुझ्या बापासारखीच. येलच ते चांगलंच मानायचं. पण आता कसली बी काळजी करायची नाही. हा, तुम्ही हेतच राहा. मी आहे ना हो तुमच्या पाठीशी. तुमचा मामा म्हणून नाही तर तुमचा बाप म्हणून तुमची काळजी घेईन. हा, पुढं काय? म्हणजे तू त्यांच्या कंपनीत काम करणार का नाही? नाही, अजून तसा काही विचार नाही केलाय मी. आणि आई बाबांचा आशीर्वाद आहेच पाठीशी. सगळं चांगलंच होईल, मला खात्री आहे. हॅलो. हॅलो अक्षरा मॅडम. हा, तुमच्या बहिणीची ट्रीटमेंट आपल्याला ह्याच आठवड्यात सुरू करायची ना? कारण अश्विन म्हणाला होता की लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करायची. नाही डॉक्टर, या आठवड्यात नाही. मला थोडा वेळ द्या. कारण अजून पैशाची जुळवाजुळव आणि कसलाच विचार केला नाहीये मी. सगळी धावपळ चालली आहे म्हणून म्हणते. नाही, काय हरकत नाही.
पण पैशांच्या बाबतीत म्हणाल तर अश्विन म्हणाला होता की तुम्ही काही फिकीर करू नका. हो, पण आम्ही आता त्या घरात नाही राहतो. म्हणजे आम्ही आमच्या रिलेटिव्हच्या घरी आलो. मी कळवते तुम्हाला. ठीक आहे, थँक्यू. ओके, बाय. अक्षरा, 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 नको ना ग असं वागूस. लय त्रास होतोय बघ. अगं माझा जरा तरी विचार कर की. अक्षराला काय बी करून हुडकाय पाहिजे. कुठं हुडकू तिला? कोण आहे? अरे ब्रो, मी आहे अश्विन. तू का आलास इथं? जा इकडनं, मला एकट्याला राहू दे. अरे ब्रो, दरवाजा उघड रे, मला महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. हे बघ, मला कुणा संग काय बी बोलायचं नाही. तू जा इथं. सुंदर, अरे दार उघडला आधी. सुंदर, मी म्हटलं ना, मला कुणा संग काय बी बोलायचं नाही. जा इथं. सुंदर, सुंदर दार उघड. सुंदर, सुंदर दरवाजा उघड. सुंदर, सुंदर ऐक. सुंदर, ब्रो, अक्षरा आणि शर्वरी कुठे गेले असतील काय माहितीये का तुला? अक्षरानं शर्वरी ना? अरे सुंदर, सुंदर, सुंदर काय करतोस? अक्षरानं शर्वरी ना? ए, त्यांच्याबद्दल एक शब्दही बोलायचा नाहीस तू. या समजाच्या मुळाशी ना तू आहेस. तू आल्यापासून समज झालंय बघ हे समज. या समजाला तू कारणीभूत आहेस तू. सुंदर, सोड. सुंदर, सुंदर, सुंदर. अरे कोण मॅड? तुला कळतंय का तू काय बोलतोय ते? मला चांगलंच कळतंय रे. मला चांगलंच कळतंय. आलास ते आलास आणि माझ्या मुलावर घाव घालायला लागलासोय. हा, मला डच्चू देऊन अक्षरासंग सूज जुवाय निघालासोय. हे असं इंग्रजी बोलून आहे ना, तिच्यावर इम्प्रेशन पाडलंसोय. अरे तो कपिल का तुझं? हे असलं कधी मनात येणार नाही मी. अरे मनात कशाला आणशीला? थेट करून मोकळा झालायस तू. कोणाच्या मनाचा विचार नाही केलास तू. अक्षरा, तुझ्यामुळं माझा तिरस्कार करायला लागली या. हे समज ना तुझ्यामुळे झालंय. या समजायला तू कारणीभूत आहेस तू. तू फालतू आरोप करतोस माझ्यावर. फालतू आरोप होय तुझ्या? जर सुंदर, या पिंटोक टोक्याने काही विचार करशील का? हा, सुंदर, सुंदर शांत हो. सुंदर, सुंदर शांत हो. सुंदर शांत हो. तुला काय वाटतं या सगळ्याचा मला त्रास होत नाहीये? हा, आणि लिसन, अक्षरा माझी छान मैत्रीण आहे. फक्त गोड मैत्रीण. मला शरू आवडते. काय? काय म्हणलास? हो, मला शरू आवडते आणि तिला पण. बरोबर, खरं तर मी कोणाला सांगितलं नाहीये. प्लीज तू पण कोणाला सांगू नको. म्हणजे तू? सुंदर,
हे सगळं बोलण्यात आता वेळ नको वाया घालवायला. त्या दोघींना घरी आणलं पाहिजे रे. काहीतरी करूयात. चल शोधूया त्यांना. चुकलो मी. पर तू भारी आहेस बघ. काय झालं? अरे तिचा फोन बंद लागतोय. मला वाटतं तिने मला ब्लँक केलंय. ब्लँक नाही रे, ब्लॉक केलाय का? हा वय वय असंच काहीतरी. वेट वेट, मी शरूला कॉल करतो. हा बघ बघ. शिट, काय झालं? अरे ही पण कॉल उचलत नाहीये. हा आता काय करायचं? बरं आपण जरा अजून पुढे जाऊन बघूया. इथंच कुठेतरी असतील. बस बस. हॅलो अश्विन. डॉक्टर. हां, अरे मी बोललो अक्षरा मॅडमशी ट्रीटमेंटबद्दल. सो त्या म्हणत होत्या की काही दिवस जाऊ देत, मी जरा बाहेर आहे, आणि म्हणाला की पैशाची सोय झाली की मी तुम्हाला फोन करते. डॉक्टर वेट वेट, अक्षरा तुमच्याशी बोलली? तिने काही सांगितलं का ती कुठे असं? हां, ऍक्च्युली काय झालं, त्या म्हणाल्या की मी जरा नातेवाईकांकडे आहे, आपण नंतर बोलू असं म्हणाले आणि लगेच फोन कट केला. सो तुला कळवायसाठी म्हणून मी आता कॉल केला. ओके, तू एक काम कर, तू त्यांच्याशी बोलून घे आणि मला कळव ट्रीटमेंट कधी सुरू करायची ते. आय विल डेफिनेटली कॉल यू. अँड थँक्यू सो मच. या, वेलकम. काय ब्रो, अरे डॉक्टरांचा कॉल होता. शर्वरीची ट्रीटमेंट कधी सुरू करायची म्हणून डॉक्टरांनी अक्षराला कॉल केला. तेव्हा ते म्हणाले की ती तिच्या नातेवाईकांकडे. नातेवाईक? अक्षरा नाही र, तिचं असं कोण बी नातेवाईक नाही. ती आणि फक्त शर्वरीच आहे. नाही रे ब्रो, कोणतरी असणार. तू तू आठव ना, तिची कोण जवळची मैत्रीण? जवळची मैत्रीण नाही र. अरे ती नेहमी बाहेर जाताना ना आई संग असायची तिच्या. ब्रो कोणतरी असणार. प्लीज तू आठव परत. बस बस. शरू, ऐक ना ग, थोडं समजून घे ना. मला माहितीये तुला खूप वाईट वाटतंय आणि जे अगदीच स्वाभाविक आहे ग, पण आपल्या नशिबात हेच आहे ना ग. म्हणून तर मी डॉक्टरांना थोडं थांबू असं बोलले. शरू, लवकरात लवकर मी तुझी ट्रीटमेंट करीन. तेवढा विश्वास आहे ना ताईवर? शरू, अगं स्वाभाविक आहे त्या सगळ्यांची आठवण येणं आपल्याला. आई बाबांनंतर ते सगळे आपलं कुटुंब झाले होते.
छोटे मालक तुम्हाला इथला पत्ता कोणी सांगितला? अगं ते महत्वाचं नाहीये, आधी आत तरी येऊ दे आम्हाला. एकतर तुम्हाला शोधून खूप दमलोय आम्ही. पाणी तरी विचार. हो सॉरी या ना आत या. शरू पाणी घेऊन ये. अक्षरा, आम्ही तुम्हाला दोघींनी घरला न्यायला आलोय बघ. छोटे मालक, मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, माझा निर्णय झालाय. एक मिनिट. रिक्षेचा पाठलाग करण्याच्या नादात तुमचं घड्याळ अडकून पडलं होतं. हे घ्या. अगं ते घड्याळाचं जाऊ दे, पण मी काय म्हणतो अक्षर, तू असं करू नकोस ना. अगं माझा विचार कर की जरा. बरं माझा नको, पण आईचा विचार करून तरी घरला चल. छोटे मालक, मॅडमना अजिबात मध्ये आणू नका. मी तुम्हाला सांगितले मला त्या विषयावर नाही बोलायचंय. हे बघ अक्षरा, तू आता घरला चल, आपण शांतपणे बसून काहीतरी मार्ग काढू की यावर. आता आपले मार्ग वेगळे आहेत आणि हे तुम्ही समजून घ्या प्लीज. अगं अक्षरा, का असं करतेस तू? मला त्या विषयावर नाही बोलायचंय आणि आता माझ्यामुळे घरात मला कुठलेच तमाशे नकोय. अगं अक्षरा, पण ऐक की माझं. तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाहीये का? नाही समजत, आणि मला समजून बी घ्यायचं नाही. म्या तुला घेतल्या बिगर इथनं हलणार नाही. छोटे मालक, नका ना हट्ट करू. हट्ट तू करायला लागलीस. उगा कात्या कुडाने फाटाफूट आपल्याला जमत नाही बघ. हे बघ, सत्य आहे, आईचाच फोन आहे बघ. तिला किती काळजी आहे तुझी. अरे सुंदर, कुठे आहेस? काही समजलं का अक्षरा कुठे आहे ते? हा समजलं. अगं आई, ती तिच्या मामाच्याच घरी आहे बघ. अक्षरा, सुंदर, जरा फोन दे ना तिला. हा वय. मॅडम, तुम्ही तरी समजून सांगायचं ना की मला शोधायला येऊ नको म्हणून. मी हा काय सांगू, इथे माझं डोकं काम करीना. हे बघ अक्षरा, मी काय तुला असं म्हणत नाही का तू घरी ये, पण तू एवढ्या समध्या फायली आणून ठेवल्यात, मला तर काहीच सुधरना. मॅडम म्हणजे? अगं म्हणजे काय, इतके दिवस हे समजा तूच बघत होतीस ना. मग म्या कशाला त्यात लक्ष घालू? म्या काय बी बघितलेलं नाही. आणि तसं बी अक्षरा, नुसत्या फायली आणून दिल्या म्हणजे झालं बाय? अगं काय काम आहेत हे समज तुम्हाला समजावून सांगून हँड ओव्हर दिला पाहिजे. नाही मॅडम, मी लगेच येते आणि तुम्हाला सगळं समजून सांगते. अगं हे काम काय असं उभ्या उभ्या होणार नाही. त्याला जितके दिवस लागतील तितके दिवस तू इथे येऊन ते करायला पाहिजे. हा वय बरोबर आहे आईचं. तिनं काम पुरं करायला ना घरी यायलाच पाहिजे. अक्षरा, काकू बरोबर म्हणतात. इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. अगं अक्षरा, एवढा आग्रह करायला लागल्या तर जा की. मॅडमचं बोलणं टाळू नग. पण मामा, हे बघा अक्षरा, तुझ्यासाठी तिथल्या घरच्या गोष्टी म्हणून मी आता पोत्र काय बोललो नाही. परत तिथल्या गोष्टी म्हणतोय म्हणजे ते घर तुझं हाय. अगं ती माणसं जीव लावणारी आहेत.
भले तू तिथं नोकरी करत असशील पर त्या माणसासनी पटकन तोडू नगस. आता तुला तिथं अडकून राहायचं नाही ह्यो भाग येगळा, पर कामात कसूर करू नका. ओके मॅडम, मी येते कामावर. बर, ये लवकर, मी वाट बघते. छोटे मालक, मी कामावर येते पण फक्त आणि फक्त काम पूर्ण करण्यासाठी. मला बाकी कशातच अडकायचं नाहीये. हो ग बाई, तू फक्त आईचं काम कर, हा बाकी काय नको.